नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस एस टी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपलं हे व्यासपीठ आहे एस एस टी एज्युपेडिया. आजचा आपला विषय आहे TYBA हिस्ट्री सेम 5 कोर्स 4 हिस्ट्री ऑफ मिडिवल इंडिया फ्रॉम 1000 CE टू 1526 CE. आपलं मॉड्यूल 1 आहे फाउंडेशन, एक्सपॅन्शन अँड डिक्लाइन ऑफ दिल्ली सल्तनत. त्याच्यामधला पहिला सब मॉड्यूल आहे ए सोशियो इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल कंडिशन्स ऑन द एव ऑफ द टर्किश इन्व्हेन्शन. हा आपला भाग 2 आहे. भाग 1 मध्ये आपण भारताची कंडिशन वगैरे बघितली होती, कशी आहे राजकीय, आर्थिक, सामाजिक. त्याच्यानंतर इस्लामचा उदय बघितला होता, मोहम्मद पैगंबरांविषयी आपण बघितलं होतं. ओके, तर मी असिस्टंट प्रोफेसर मृणई लोंढे, भाग 2 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण कोणते पॉईंट कव्हर करणार आहोत ते बघूया. अलप्तगीन, सबक्तगीन, जयपाल, गझनीचा मोहम्मद आणि त्याच्या भारतावरील महत्त्वाच्या स्वाऱ्या, हे पॉईंट आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर आपण मागच्या भाग 1चा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की भारताची कंडिशन तर बघितलीच होती, त्याच्यानंतर इस्लामचा उदय बघितला होता आणि अरब स्थानामध्ये कशी त्यावेळेला अराजकता वगैरे पसरली होती ते आपण बघितलं होतं. ओके, तर अरबांनी आपलं राज्य किंवा आपलं लक्ष पूर्वेकडे वळवण्यास सुरुवात केली होती. ओके, तर त्यांनी भारतावर आक्रमण केलं होतं, पण त्यांचा परिणाम एवढा भारतावर राहिला नाही किंवा पडला नाही. आणि मग त्याच्यानंतर अरबांनंतर तुर्क हे भारतावर आले. मग जेवढा तुर्कांचा प्रभाव किंवा परिणाम भारतावर दिसून येतो तेवढा अरबांचा परिणाम आपल्याला भारतावर दिसून येत नाही. तर हे जे तुर्क होते हे अरबांपेक्षाही आक्रमक होते आणि त्यांनी अगदी तलवारीच्या जोरावर इस्लाम धर्माचा प्रसार केला आणि आपल्या साम्राज्य विस्ताराला सुरुवात केली. तर त्यांनी म्हणजे तुर्क भारतावर कसे आले, त्यांनी कशी सुरुवात केली, आपण ते बघूयात. तर तुर्कांची भारतात आक्रमण होण्याच्या आधी आपण बघूया की भारताबाहेर त्यावेळेला काय परिस्थिती होती. ओके, तर जो तुर्क सुभेदार अलप्तगीन हा गझनी प्रांताच्या जवळचा जो खोरासान प्रांत होता त्याचा सुभेदार होता. तर इसवी सन 1962 मध्ये तो गझनीवर त्याने आपलं स्वतंत्र राज्य स्थापन केलं आणि त्या म्हणजे अलप्तगीन गझनीच्या गादीवर बसण्यापूर्वी अब्दुल मलिक ह्याचं गझनीवर राज्य होतं. तर त्याच्या काळामध्ये गझनीमध्ये खूप अराजकता पसरली होती. तर त्या अराजकतेचा फायदा ह्या अलप्तगीनने घेतला आणि मग नंतर तो स्वतः त्याने गझनीचा ताबा मिळवला आणि तो गझनीच्या गादीवर बसला. तर जेव्हा हा अलप्तगीन सत्तेवर आला तेव्हाच त्याने सबक्तगीन याची सेनापती म्हणून नियुक्ती केली. मग जेव्हा अलप्तगीनचा मृत्यू झाला त्याच्यानंतर 3 राजे 8 वर्षासाठी गझनीवर या प्रांतावर होऊन गेले. मग पुढे सबक्तगीन जो अलप्तगीनचा सुभेदार होता, सेनापती होता, त्याने इसवी सन 1977ला गझनीचा ताबा मिळवला आणि तो स्वतः गझनीचा राज्यकर्ता झाला. तर ह्या दरम्यान खोरासान जो प्रांत होता तिथे बंडाळी माजली होती. तर तो खोरासान प्रांताचा जो प्रमुख होता त्याने या सबक्तगीनकडे हे बंडाळी मोडून काढण्यासाठी मदत मागितली. तर त्या म्हणजे याच्या बदल्यात आता त्याला मदत करण्याच्या मोबदल्यात त्याला बक्षीस म्हणून खोरासानची जी सुभेदारी होती ती सबक्तगीनचा
मुलगा महम्मद याला ती सुभेदारी दिली. ओके. आणि मग पुन्हा सुबक्तगीनने आपलं लक्ष हे पूर्वेकडे वळवलं आणि त्याचा उद्देश एवढाच होता की साम्राज्य विस्तार करणे. ओके. मग इथूनच भारतावर तुर्की आक्रमण होण्यास सुरुवात झाली. तर हे जेव्हा गझनी प्रांतामध्ये घडत होतं तेव्हा भारतामध्ये काय कंडिशन होती ते बघूया. तर हा जो काबूल आणि पंजाब प्रांत होता तिथे राजा जयपाल याचं राज्य होतं. ओके. तर हे तुर्की आक्रमण होत असल्यामुळे या जयपालने ठरवलं की त्याने गझनीवर चढाई केली. पण ही जेव्हा त्याने गझनीवर चढाई केली तेव्हा पाऊस आणि बर्फवृष्टी झाली, त्याच्यामुळे त्याने सबक्तगीन बरोबर फक्त तह केला. आणि तेव्हा त्याने असं दाखवलं की मला तहाच्या सगळ्या अटी मान्य आहेत. पण पुन्हा जेव्हा तो भारतामध्ये आला तेव्हा त्याने त्या तहाच्या अटी पाळल्या नाहीत आणि दुसऱ्या युद्धासाठी आपला म्हणजे दुसऱ्या युद्धाची त्याने तयारी सुरू केली. तर ह्या दरम्यान हे जे तो दुसरं युद्ध करणार होता याच्यामध्ये त्याला अजमेर, कलिंजर, कनौज ह्या राजांनी सैन्य पाठवलं आणि त्याला सैन्याची मदत केली. आणि मग हे जे दुसरं युद्ध झालं सबक्तगीन आणि जयपाल याच्यामध्ये, तर याच्यामध्ये जयपालचा पराभव झाला. तर आता जयपालचा पराभव झाला तर ह्याचा भारतावर काय परिणाम झाला. तर आता ह्याचं राज्य आपण बघितलं की काबूल आणि पंजाब या दरम्यान ह्याचं राज्य होतं. ओके. तर मग हा जो जयपाल होता त्याने जी आपली वायव्य सरहद्द आहे भारताची तिथे सुरक्षा रक्षक बसवले होते किंवा एक सुरक्षा तट होती. ओके. म्हणजे जेणेकरून परकीय आक्रमण तिथल्या तिथेच परतून लावू शकतो. ओके. पण जसं जयपालचा पराभव झाला तेव्हा हे जे भारताची जी सरहद्द होती, सुरक्षा तट होती, ती ढासळली. मग ह्याचाच फायदा परकीय आक्रमकांनी घेतला आणि मग परकीय आक्रमण अजून भारतावर होऊ लागले. कारण की मुळात ती तटबंदीच नसल्यामुळे किंवा तिथे सुरक्षाच नसल्यामुळे भारतामध्ये अगदी इझिली प्रवेश मिळू शकत होता. मग आता बघूयात की हा जो गझनीचा मोहम्मद होता त्याने भारतावर कशा स्वाऱ्या केल्या. ओके. तर हा जो गझनीचा मोहम्मद होता त्याचं खरं नाव होतं अब्दुल कासिम मोहम्मद. तर त्याने आपला धाकट्या भावाचा पराभव केला आणि वयाच्या 27व्या वर्षी म्हणजेच इसवी सन 1998ला तो गझनीच्या गादीवर बसला. आणि गादीवर बसल्यानंतर त्याने जो बगदादचा खलिफा आहे याच्याकडून अफगाणिस्तान आणि खोरासन या प्रांताचा राज्यकर्ता किंवा राज्यप्रमुख म्हणून मान्यता मिळवली. जसं आपल्या भारतीय परंपरेमध्ये राज्याभिषेक करून घेतात आणि एक राज्यकर्ता म्हणून ते नावारूपाला येतात, तसंच इस्लाममध्ये ते खलिफा वाचतात. ओके. तर ह्या गझनीच्या मोहम्मदने बगदादच्या खलिफाकडून अफगाणिस्तान आणि खोरासान त्याचा राज्यकर्ता म्हणून मान्यता मिळवली. तर सुलतान ही पदवी मिळवणारा गझनीचा मोहम्मद हा पहिला मुस्लिम राज्यकर्ता होता. ओके. तर ह्याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका की भारतामध्ये जो सुलतान पद लावलेला जो राज्यकर्ता आहे तो वेगळा आहे, तो इल्तमश आहे. पण हा गझनीचा मोहम्मद पहिला मुस्लिम राज्यकर्ता आहे आणि भारतामध्ये सुलतान पद मिळवणारा पहिला सुलतान अल्तमश आहे. ओके. तर ह्या दोन पॉईंटमध्ये कन्फ्यूज होऊ नका. तर मग पुढे जेव्हा त्याला गझनीचा राज्यकर्ता म्हणून मान्यता मिळाली तर पुढे त्याने आपलं लक्ष भारतावर केंद्रित केलं. आणि भारतावर लक्ष केंद्रित करण्याच्या मागे त्याचा दोनच उद्देश होता की एक म्हणजे इस्लाम धर्माचा प्रसार करणं आणि दुसरं म्हणजे भारताची लूट करणं.
तर त्याने भारतावर एक नाही, दोन नाही, तर तब्बल 17 स्वाऱ्या केल्या. आणि ह्या 17 स्वाऱ्यांमध्ये त्याने भारताची प्रचंड लूट केली आणि प्रचंड त्याने विध्वंस केला. तर आता आपण बघूया त्याने भारतावर ज्या स्वाऱ्या केल्या त्याच्यापैकी महत्त्वाच्या स्वाऱ्या आपण बघूयात. तर भारतावर स्वारी करण्यापूर्वी त्याने भारताच्या भौगोलिक स्थितीचा एक अंदाज घेतला किंवा अभ्यास केला. तर मग याने काय केलं की जेव्हा हिवाळा चालू व्हायचा तेव्हा तो गझनीवरून निघायचा आणि भारतावर आक्रमण करायचा. आणि भारतामध्ये जेव्हा मग उन्हाळा चालू व्हायचा मग तेव्हा तो त्या दरम्यान पुन्हा गझनीला जायला निघायचा. ओके, म्हणजे हिवाळ्याच्या वेळेस तो गझनीवरून निघायचा आणि भारतावर स्वारी करायचा आणि उन्हाळा आला की मग तो पुन्हा गझनीकडे जायला निघायचा. तर असा एकंदरीत त्याने भौगोलिक स्थितीचा अभ्यास केला. त्याच्यानंतर इसवी सन 1000 ते 1001 त्याने पहिल्यांदा भारतावर स्वारी केली. तर जी वायव्य सरहद्दमध्ये भारतामध्ये प्रवेश करण्यासाठी जो मार्ग होता तो होता खैबर खिंड. तर त्याने ती खैबर खिंड ओलांडली आणि पेशावरचा आसपासचा प्रदेश काबीज केला आणि त्या खैबर खिंडीजवळ आपलं सैन्य तिथे मांडून तो पुन्हा गझनीला निघून गेला. पुन्हा दुसरी स्वारी त्याने जयपाल विरुद्ध केली, जे आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितलं जयपाल. तर दुसऱ्या स्वारीमध्ये मोहम्मदचा गझनी आणि जयपाल ह्याच्यामध्ये संघर्ष झाला. पुढची जी चौथी स्वारी आहे ती त्याने मुलतानवर केली. तर मुलतानचा राजा अब्दुल फतेह दाऊद याने जेव्हा बघितलं की गझनीचं आक्रमण आपल्या मुलतानवर होते तेव्हा त्याने आनंदपालची मदत मागितली, जो की पंजाबचा होता. ओके, तर मग या दरम्यान आनंदपालचा पराभव झाला आणि मग जो आनंदपालचा मुलगा होता सुखपाल ह्याचं धर्मांतर केलं आणि त्याला नानशाह हे नाव मोहम्मदच्या गझनीने ठेवलं. आता 6व्या स्वारीमध्ये पुन्हा त्याचा आनंदपाल बरोबर संघर्ष झाला. म्हणजे जी त्याने आधी स्वारी केली होती आणि आनंदपाल बरोबर युद्ध करून जो आनंदपालचा पराभव केला होता, तर ह्याचा बदला, ह्या पराभवाचा बदला आनंदपालने घ्यायचं ठरवलं. आणि जेव्हा 6वी स्वारी झाली तेव्हा आनंदपाल विरुद्ध संघर्ष, आनंदपाल आणि गझनीचा संघर्ष झाला आणि याच्यामध्ये पुन्हा आनंदपालचा पराभव झाला. पुन्हा एक 11वी स्वारी महत्त्वाची आहे. जी 11वी स्वारी केली होती ती काश्मीरला केली होती आणि ही त्याची पहिली अपयशी मोहीम होती. आणि ती पण अपयशी का झाली तर काही नैसर्गिक संकट त्यावेळेला आली होती, त्याच्यामुळे त्याला ती स्वारी माघारी घ्यावी लागली. पुन्हा अजून एक महत्त्वाची स्वारी होती ती म्हणजे सोमनाथ मंदिरावर केलेलं आक्रमण. गुजरातच्या सोमनाथ मंदिरावर त्याने आक्रमण केलं आणि हे जे मंदिर होतं हे भारतीय कला वैभवाचं प्रतीक होतं, ऐश्वर्याचं प्रतीक होतं. तर ह्या गझनीच्या मोहम्मदाने सोमनाथ मंदिरावर स्वारी करून तिथे प्रचंड लूट केली. पुन्हा जे तिकडच्या मूर्त्या वगैरे होत्या त्यांचा विध्वंस केला. ओके, तर अशा एकूण या स्वाऱ्यामध्ये त्याचा एकच उद्देश होता की भारताची लूट करणं आणि जास्तीत जास्त इस्लाम धर्माचा प्रसार करणं. मग ह्या दरम्यान जेवढे हिंदू मंदिर होती ती सगळी त्याने पाडली, मूर्त्यांचा विध्वंस केला. ओके, तर ह्या गझनीचा मोहम्मदाचं एका अल्पशा आजाराने निधन झालं किंवा मृत्यू झाला, तो इसवी सन 1030 तर हा जर गझनीबद्दल जर बघायचं झालं तर तो साम्राज्यकर्ता नसला तरी साम्राज्यवादी दृष्टिकोन त्याचा होता. आता साम्राज्यकर्ता का नाही
तर त्याने साम्राज्य विस्तार करण्याचा प्रयत्न केला. पण जिथे जिथे त्याने साम्राज्य विस्तार केला किंवा भारतामध्ये जेवढे जेवढे त्याने प्रदेश जिंकले होते तिथे त्याने आपली सुव्यवस्था लावली नाही. ओके, त्याच्यामुळे तो जे साम्राज्यकर्ता होता, साम्राज्यकर्ता नसला तरीसुद्धा तो एक साम्राज्यवादी किंवा साम्राज्य विस्तारवादी होता. ओके, तर भारतातले त्याने प्रदेश जिंकून सुद्धा त्याने त्याच्यावर ताबा मिळवला नाही. तर भारतावर आक्रमण करण्याचा त्याचा फक्त त्याचे दोनच उद्देश होते. ते आपण बघितलंच होतं आधी की इस्लाम धर्माचा प्रसार करणं आणि भारताची जेवढी जमेल तेवढी लूट करणं. त्याच्यानंतर तो कलाकार आणि विद्वांचा आश्रयदाता होता. त्याच्या दरबारामध्ये अल्बेरुनी, उतबी, फिरदौसी, कवी अन्सारी असे विद्वान होते. पुन्हा त्याने भव्य मशिदी बांधल्या, राजवाडे बांधले, विद्यापीठं बांधली, ग्रंथालये उभारली. तर असा हा गझनीचा मोहम्मद होता. तर त्या स्लाईडमध्ये आपण बघितलं अलप्तगीन म्हणजे एक गझनीवर कसं राज्य करता आला. त्याच्यानंतर सबक्तगीन बघितलं, त्याच्यानंतर जयपालचा आपण बघितला भारतातला राजा म्हणून, आणि मोहम्मदचा गझनीचा उदय कसा झाला हे आपण बघितलं.